आत्ता मी आलो आहे त्या हिडन स्पॉटला, बट ॲक्च्युली झालं आहे असं की 2-3 वर्ष अगोदर केला होता, त्यामुळे मला आत्ता एक्झॅक्ट वाट माहीत नाही. हिडन स्पॉटला जायचा रस्ता मला भेटला आहे. आता तो कसा आहे ना, तो तुम्हाला दाखवतो. थोडा रिस्की आहे बट शोधून काढली. सो इथे तुम्हाला ते तळं दिसत असेल, जर कोणी ती वेबसिरीज बघितली असेल तर त्यांना माहिती असेल की हे तळं वगैरे कोणतं आहे. बट खूप छान मंदिरं आहेत. असं म्हणतात की अश्मयुगीन गुहा देखील ह्याच ठिकाणी आहे. मी मागच्या वेळेला एकदा आलो होतो ना, त्यावेळेला मी ती एक्सप्लोअर केली होती. जर त्या व्हिडिओज माझ्याकडे असतील ना, तर ह्या व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. तू म्हणत तिकडपर्यंत नाही बोलते. हे बघ वटवागुळ बघ, तो बघ तिकडपर्यंत असणार आहे. खाली उतर नाही ते काय आला उतर. नमस्कार मित्रांनो, 10 डेज लाईफस्टाईल ब्लॉगच्या डे 10 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण एका अशा ठिकाणी जातोय जे ठिकाण तुम्ही आजवर बघितलं नसेल. तर चला मित्रांनो, अधिक वेळ नाही घेता ते ठिकाण कोणतं आहे आणि ओव्हरऑल त्या ठिकाणी काय बघायला मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. सो चला, आत्ता मी आहे बरोबर ती मोडकागर जो आहे, गुहागरमधून आपण शृंगारदेवीकडे जातो. तर त्याच्यामध्ये मोडकागर म्हणून एक स्टॉप लागतो. सो तिथून राईट मारला की तवसाळकडे येणारा हा रोड आहे. त्या रोडवर आता आपण उभे आहोत आणि इथून आपण आता जातो आहे पालशेतमधल्या निओशी या गावामध्ये. तर तिथे आपल्याला आजच्या जे हिडन स्पॉट आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, हा समोरचा जो रोड जातो तो पालशेत या गावामध्ये आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे इकडे खाली निओशी या गावामध्ये. तर इथे पोमेंडी फाटा म्हणून बोर्डसुद्धा लिहिलेला आहे बघा. ओके, सो आपण आता ह्या रोडला जाऊया. मित्रांनो, बऱ्याचशा मूवीजमध्ये पालशेतमधला हा आपल्याला पूल पाहायला मिळतो. आता एक सायकल पिक्चरसुद्धा आला होता भाऊ कदमचा, त्याच्यामध्ये सुद्धा हा पूल होता. आणि पुढे तुम्हाला एका मी वेबसिरीजचं नाव सांगेन, त्यामध्ये सुद्धा ह्या पुलाचं आय थिंक चित्रीकरण ह्या पुलावरती झालेलं आहे. सो पालशेत हे गाव आहे ना, बऱ्याचशा पिक्चरमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक जुनं घर होतं बट ते आता तोडून त्याचं रिनोव्हेशन करून नवीन बांधण्यात आलं म्हणून. बट त्या ठिकाणी पहिल्या वेळेला ज्यावेळेला मी 9वी-10वीला होतो त्यावेळेला काकस्पर्श हा पिक्चर शूट झाला होता. सो आता आपण अशा ठिकाणी जातो आहे किंवा अशा मंदिरांना भेट द्यायला जातो आहे ना, ज्या ठिकाणी एका वेबसिरीजचं शूट हल्लीच आता झालं होतं. तर ते कोणतं आहे ना, ते आपण आता बघूया. इथे आहे पालशेत गावची ग्रामदेवता. हा सरळ रोड जातो निओशी या गावामध्ये आणि इथेच बरोबर एक बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे बारभाई पालशेत म्हणून. आणि इथेच या खालच्या रोडला आहेत ना, जे मी तुम्हाला ठिकाण म्हणतो की हल्लीच एक वेबसिरीज शूट झाली होती, तर ते ठिकाण आहे किंवा ते मंदिरं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चला आपण ह्या रोडने खाली जाऊया आणि ते ठिकाण कोणतं आहे ना, ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवूया. सो इथे कुलस्वामींनी लिहिलेली आहेत, म्हणजे डोंगरे, पावगी, पळणीटकर व शिंदोरे यांचे कुलदैवत या ठिकाणी आहेत. तर कोणाला माहीत नसतील त्यांनी नक्कीच ही नोट डाऊन करा गोष्ट. बघूया खाली जाऊन. आता मागे शिमग्यामध्ये आपण एका वेबसिरीजबद्दल निषेध व्यक्त करत होतो. तर त्या वेबसिरीजचं नाव आहे देवखे म्हणून. आणि त्या देवखे वेबसिरीजने ज्या लोकेशनचा पूर्णपणे वापर करून घेतला, तर ते लोकेशन म्हणजे ते माझ्या मागच्या बाजूलाच आहे. ते तुम्हाला मी आता पुढे दाखवतो. तर ह्या ठिकाणी जी मंदिरं आहेत ना, तर ती ही मंदिरं अपरिचित आहेत आणि ह्याबद्दलचा इतिहास कदाचित बाहेर पडला नाही. म्हणजे ज्यावेळेला मी याचा अभ्यास करतो आहे किंवा ह्या मंदिरांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर मला देखील ती माहिती मिळत नाही. बट जर कोणाला प्रॉपर ह्याबद्दल माहिती असेल आणि ही व्हिडिओ ते बघतायत, तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करा, जेणेकरून आपण पुन्हा एकदा मंदिरामध्ये येऊ आणि प्रॉपरली माहितीपूर्ण व्हिडिओ करू. आता हे ठिकाण तुर्तास आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूया.
बघा मित्रांनो, हा आहे मंदिर परिसर. या ठिकाणी आहे ते शंकराचं मंदिर, त्या ठिकाणी त्या बाजूला आहे ते गणपती बाप्पाचं मंदिर. इथे काही छोटे समाधी स्थळ आहेत कदाचित. इकडे तुळशी वृंदावन आहे, एक दीपमाळ आहे आणि इथे समोर नंदी आहे. सो ओव्हरऑल असा काहीसा हा प्रिमायसिस आहे. आणि ह्या मंदिरांच्या मागे बरोबर आहे ना एक छोटंसं तळं आहे. आणि ह्या 2 मंदिरांच्याच बाजूला हे इथे आहे ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर. सो इथल्या देवस्थानाचं नाव देखील तुम्हाला एक दाखवतो एकदा. श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर म्हणजे हे, आणि दुर्भेश्वर देवस्थान म्हणजे हे, आणि बाजूचं गणपती देवस्थान. सो असं एकंदरीत हे मंदिर किंवा हे प्रिमायसिस आहे. ह्या ठिकाणी आपण प्री वेडिंग शूट देखील केलं होतं आणि खूप छान आपल्याला या ठिकाणचं आउटपुट भेटला होता. सो पुन्हा कधीतरी नक्कीच हे ठिकाण आपण दाखवू, प्रॉपरली माहिती भेटली तर. तोपर्यंत जेवढं आपल्याला मिळतं आहे त्याच्या थ्रू तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या नक्कीच या ठिकाणी या. तर मित्रांनो, हे आहे ते शंकराचं मंदिर आणि बरोबर त्याच्या ह्या बाजूला आहे तर ते हे तळं आहे. आणि त्याच्याच इथे एक छोटंसं ते कातळावरती आहे ना, म्हणजे दगडावरती काहीतरी मजकूर लिहिलेला आहे. तो नेमका आपल्याला समजत नाही. तुम्हाला जवळून दाखवतो तो काय आहे वगैरे. तर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. तर मित्रांनो, ह्या तळ्याच्याच बरोबर इथल्या भिंतीवरती आहे ना एक काळ्या दगडामध्ये ना एक लेख लिहिलेला आहे. तर त्याच्यावरती जो मजकूर आहे ना तर तो आपल्याला समजत नाही, कारण ही भाषा वेगळी आहे आणि ह्या भाषेचा काय मला भाषेबद्दल मला माहिती नाही. त्यामुळे ना मला लेखही वाचता येत नाही आणि ही भाषा कोणत्या पद्धतीतली आहे ना ते सुद्धा मला त्याची जाणीव पण नाही. बट एक थोडंसं जवळ क्लोजली लिहून आहे ना मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला अंदाज बांधता येत असेल ना तर नक्कीच ह्या दगडावर जे काही लिहिलेलं आहे ना त्याचा मला कमेंटमध्ये नक्कीच ट्रान्सलेशन द्या. एवढं तर नक्की की हे शिलालेख असावं, कदाचित ह्या मंदिराबद्दल असावं किंवा मंदिराबद्दल किंवा ओव्हरऑल या ठिकाणाबद्दल माहिती दिलेली असावी. म्हणजे प्रॉपरली फोटोसुद्धा काढला आहे, तो देखील तुम्हाला इथे पुढे शेअर करतो. माझ्या मागच्या बाजूला ती मंदिर आहेत ज्या ठिकाणी देवखेळ ह्या वेबसिरीजचं चित्रीकरण झालं होतं, शूट झालं होतं. सो इथे तुम्हाला ते तळं दिसत असेल. जर कोणी ती वेबसिरीज बघितली असेल तर त्यांना माहिती असेल की हे तळं वगैरे कोणतं आहे. बट खूप छान मंदिरं आहेत आणि कशा पद्धतीने शूटिंगवाले अशा मंदिराचा वापर करतात ना हे तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमधून समजलं असेल. सो मला एवढंच म्हणायचं आहे की ह्यांची माहिती देखील आपल्यापर्यंत यावी, जेणेकरून ते फक्त पिक्चरपुरती नाही तर त्याचा खरा इतिहाससुद्धा लोकांना कळावा. सो पुढे कुठलाही पिक्चर वगैरे कोणाला करायचं असेल ना तर नक्कीच ह्या मंदिरांचा चांगल्या कामासाठी वापर करा, कारण का खूप छान ठिकाण आहे आणि हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. गुहागरमधील बरीचशी अशी मंदिरं आहेत ज्यांची माहिती लोकांना नाही आहे. ती कदाचित ह्या पिक्चर वगैरे येतात, वेबसिरीज वगैरे त्याच्यामुळे पोचेल. बट ते चांगले देखील असावेत. सो असंही आहे अपरिचित ठिकाण. तर आता आपण बघितलेत पालशीत गावातील अपरिचित मंदिरं. याचबरोबर आपण आहे ना पालशीत गावची ग्रामदेवता, तर ग्रामदेवतेचं मंदिर आपण आता बघूया, थोडंसं दर्शन घेऊया आणि नंतर एक हिडन स्पॉट आहे तो देखील तुम्हाला दाखवूया. याआधी आपण व्हिडिओमध्ये दाखवला आहे बरेच वेळा, परंतु आता त्याला खूप टाईम झाला आहे. सो म्हटलं पुन्हा नव्याने एकदा आपण तो हिडन स्पॉट देखील तुम्हाला दाखवूया. सो तर इथून जाऊया आपण. इथे वरतीच आहे ते झोलाई देवीचं मंदिर, ग्रामदेवतेचं. तिथे आपण दर्शन घ्यावे आणि ते एकंदरीत मंदिर कसं आहे ना ते देखील दाखवूया, कारण का खूप जुनं मंदिर आहे. आतमध्ये जुन्या मूर्त्या देखील, पाषाणरूपी मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. तर चला, आत्ता आपण पालशेतची ग्रामदेवता म्हणजेच श्रीदेव झोलाई मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये उभे आहोत. आतमध्ये जाऊया, पहिलं दर्शन घेऊया आणि ओव्हरऑल परिसरामध्ये, मंदिर परिसरामध्ये कोणत्या कोणत्या जुन्या पाषाणरूपी मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवूया. आत्ता आपण ज्या मंदिरांच्या इथे होतो, ग्रामदेवतेचं मंदिर होतं जे, तिथून आपण आता सरळ हा नेवोशीकडे जाणाऱ्या रोडला आपण आता आहोत. हा रोड पुढे पोमेंडीत जातो आणि पोमेंडीतून मग पुढे शृंगारताईत जातो.
तर ह्याच रोडला एक साधारण 200 मीटरवरती तो हिडन स्पॉट आहे. तर तो कोणता आहे ना तो तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, हा जातो रोड पोमेंडीकडे. इथे तुम्हाला टॉवर हा एक लोकेशन आहे की जिथे हा रोड ज्या आपल्याला ठिकाणाला जायचं आहे हिडन स्पॉटला, त्या स्पॉटला तुम्हाला नेईल. सो हा टॉवर बघा आणि त्याच्याचबरोबर इथे हा राईट साईडला कच्चा रोड आहे. त्या रोडने हा कातळा मार्ग आपल्याला जायचा आहे आतमध्ये. सो चला आतमध्ये जाऊया. आत्ता मी आलो आहे त्या हिडन स्पॉटला, बट ॲक्च्युली झालं आहे असं की 2-3 वर्ष अगोदर केला होता, त्यामुळे मला आत्ता एक्झॅक्ट वाट माहीत नाही. तर पहिलं टास्क हे आहे की पहिली वाट शोधायची आणि त्याच्यानंतर मग ते हिडन स्पॉट म्हणजे काय नेमकं आहे ते तुम्हाला दाखवायचं. सो पहिलं वाट शोधतो, तिथपर्यंत पोचतो आणि मग तुम्हाला दाखवतो की हिडन स्पॉट नेमका काय आहे किंवा कोणता आहे. सो चला बघूया. आत्ता सध्या वरती गाडी लावली, माझी पूर्ण ऑफ रोड आहे, बट बऱ्यापैकी स्कूटी वगैरे येते इथपर्यंत. आता बघूया, इथून जंगल वाटेन शोधत शोधत जातो जरा. तर मित्रांनो, हिडन स्पॉटला जायचा रस्ता मला भेटला आहे. आता जो कसा आहे ना तो तुम्हाला दाखवतो. थोडा रिस्की आहे बट शोधून काढलेला आहे. तर ही इकडे छोटीशी वाट आहे, इथून ह्या वाटेने ना आम्ही आलो आहे. सो आत्ता जायचं आहे मला ह्या साईडला इकडे. सो इकडे जाऊया आधी आपण आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. आपण आता ह्या वाटेने खाली आलो आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे इकडे आणि इथून खाली उतरायचं आहे. आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना इथून तुम्हाला आता प्रॉपर सगळं बघायला भेटणार नाही. बट एनिवेज जे हिडन स्पॉट आहे ते तरी दाखवूया तुम्हाला. हे बघा, बऱ्यापैकी सगळं पाणी आटलं आहे आता इथलं. तर मित्रांनो, हा आहे तो हिडन स्पॉट त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला आम्ही येतो ना, सो त्यावेळी हा पूर्ण भरलेला असतो, सगळा हिरवा हिरवागार असतो. त्याचे मागचे काही ब्लॉग्सचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, ते इथे पुढे लावतो तुम्हाला, म्हणजे समजेल की हा स्पॉट कसा आहे दिसायला वगैरे. थोडं पुढे जाऊया आणि जवळून थोडं दाखवूया. ज्या हिडन स्पॉटला आपण आता उभे आहोत त्याला सुसलोंडीचा धबधबा असं म्हणतात, जे की पालशेतच्या निवोशी या गावामध्ये येतं. जर तुम्ही पालशेत मार्गे आडवाटेने पोमेंडीत जाताय तर तुम्हाला हे ठिकाण लागू शकतं. थोडं यायला इथे रिस्की आहे, म्हणजे कसं थोडासा चकवा वगैरे लागू शकतो, कारण बऱ्याच वाट आहे तिथे येणाऱ्या. सो कधी येताना आहे ना थोडं शोधत या. असं म्हणतात की अश्मयुगीन गुहा देखील ह्याच ठिकाणी आहे. मी मागच्या वेळेला एकदा आलो होतो ना, त्यावेळेला मी ती एक्सप्लोअर केली होती. सो जर त्या व्हिडिओज माझ्याकडे असतील ना तर ह्या व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. पालशेतमध्ये म्हणजे गुहागरमध्ये पालशेत या गावामध्ये जे अश्मयुगीन हत्यारं सापडली होती ज्या गुहेमध्ये, तर ती गुहा देखील याच स्पॉटला आहे. आता ती मी मागच्या वेळेला कवर केली आहे, त्याच्यामुळे मी आता परत काय करत नाही. आणि आता कसं झालं दुपारची वेळ, त्यामुळे शक्यतो रिस्क न घेतलेलीच बरी, कारण अशा स्पॉटला आहे ना उन्हाळा पण असल्या कारणाने आहेत ना जनावरं वगैरे बाहेर पडतात. सो इन्सिडेंट्स वगैरे घडण्याची शक्यता जाम खूप असतात. सो म्हणून फक्त मी हा स्पॉट तुम्हाला दाखवतो. आता इकडे माझ्या मागच्या बाजूला बघा, इथे तो वॉटरफॉल आहे. तो देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन की कशाप्रकारे पावसाळ्यामध्ये इथे वॉटरफॉल वगैरे भरतो. सो असा एकंदरीत हा हिडन स्पॉट आहे. आणि इथून खाली पण एक थोडंसं चालत गेलं तर खाली पण एक आहे, पण आता तिथे मी जात नाही कारण वाजलेत जवळ दुपारचे 2 वाजलेत आणि मी आलो होतो ॲक्च्युली रील शूटसाठी. तर त्यानिमित्ताने म्हटलं की 10 डेज ब्लॉगचं आपला लास्टचा व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये हे 2-3 स्पॉट दाखवूया. सो असं काहीसं एकंदरीत हा स्पॉट आहे. तुम्हाला कसं वाटलं तर ते मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की पावसामध्ये पुन्हा एकदा दाखवावा तर मला कमेंट करा, मग आपण स्पेशली तुमच्यासाठी पावसामध्ये येऊन हा स्पॉट कवर करू. तर हा आहे सुसलोंडीचा धबधबा आणि ह्याच्याचबरोबर या इकडे ह्या ठिकाणी आहे ना आतमध्ये त्या अश्मयुगीन गुहा आहे. लास्ट टाईम गेलो होतो आम्ही, सो तेच तुम्हाला पॅच दाखवतो. पूर्ण ही ग्रीनरी असतं. आता काय झालं आहे, पाऊस नाही त्याच्यामुळे अंदाज समजला आहे की कितपर्यंत पाणी भरतो आणि किती खोल आहे वगैरे. त्याच्यामुळे आता काही घाबरण्याची शक्यता नाही जर कधी पोहायला आलं तरी. तुम्हाला कसं आहे, पाऊस नसल्या कारणाने उन्हाळा असल्या कारणाने एक समजेल की जर तुम्ही ह्या ठिकाणी तर तुम्हाला किती खोली भेटेल. सो इथे डुबण्याची शक्यता खूप कमी आहे. बट तरी पण कधी पावसात येत असेल ना तर स्वतःची काळजी मात्र घ्या. आपण व्हिडिओमधून कोणाला असं सांगणार नाही की या आणि या ठिकाणी जीव द्या येऊन. सो कधी याल त्यावेळेस स्वतःची जास्त काळजी घ्या आणि अशा ठिकाणी येताना थोडीशी सावधगिरी बाळगा. इथे आपला जो हा सुसलोंडीचा वॉटरफॉल आहे ना त्याच्या आपल्याला बरोबर लेफ्ट साईडला जायचं. मी त्याच्या इकडे वरती आपली मंडळी गेले, फ्लॅश ऑलरेडी ऑन केला आहे कारण आतमध्ये जायचं प्लॅनिंग आहे आमचा. तर तो हा चिऱ्याचा दगड आहे आणि ह्याच्यात ही कोरलेली
सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एवढीशा काठी तो मारणार आहे की एवढीशा काठीन मारणार आहे की कोण आहे ते? पण काय जर काही शो करणार कुत्रा नाही तो. तू म्हणत तिकडपर्यंत नाही बहुतेक. हे बघ वटवागुळ बघ, तो बघ तिकडपर्यंत असणार आहे. खाली उतर नाही ते उतरायचा काय आला आता उतरायला. एवढी डेअरिंग केलेली आहे. तर अजून जरा मगाशी गेलेला बघतोस की काय? कुठे लापलाय खरोखर आपण कोणतरी यायचा ड्रॅगन वगैरे. गुहागरमध्ये बघायला ती एकच असतो. हा नाही गुहागरमध्येच ना अशा बघण्यासारख्या खूप आहेत रे. पण आता सध्या तरी आपल्याला डिस्कवर झालेली एकच आहे. हा बघा आपण इकडून आलो होतो सरळ सरळ वाटेने आणि ह्या ठिकाणी ना मी एक छोटासा मार्किंग ठेवला. सो इथून हा असा रोड आहे. सो राईट करत जायचं. पुढे एक छोटासा अजून एक मार्किंग ठेवलं आहे. तिथून खाली उतरून लेफ्टला होतं यायचं. सो जर तुम्ही आता व्हिडिओ बघा तर एक छोटीशी हिंट म्हणून तुम्हाला देऊन ठेवतो आहे. आणि जर कोणी हे मार्किंग बघतोय तर कृपया उद्ध्वस्त करू नका. जर कोणाला यायचं असेल तर तो एक छोटासा सिग्नल आहे. सो कधी येत आहे तर हे मार्किंग बघा आणि इथून खाली असं जावा. तर आता पुन्हा एकदा गाडीजवळ आलो आहे. मला आता रस्ता विसरतो की काय, बट मी काय केलं तर जाताना 2-4 मार्किंग करून ठेवल्या होत्या. तर त्या मार्किंग वाईज मी पुन्हा एकदा आलो आहे. आता आपण काय होतं माहिती आहे काय, एखाद्या ठिकाणचा व्हिडिओ करायचा म्हटलं ना तर ते खूप सोपं आहे. बट लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये काय काय दाखवायला लागतं म्हणजे तो व्हिडिओच पूर्ण होत नाही. 12-13 मिनटाचा व्हिडिओ करायचा असेल जर तर लाईफस्टाईल ब्लॉग जर आपण करतो आहे तर वेगवेगळं काय दाखवायचं हा प्रश्न पडतो. स्वतः एवढं जर दाखवलं आहे तरीसुद्धा व्हिडिओ पूर्ण नाही. आता प्रश्न पडला तर पुढे काय दाखवायचं. त्याच्यामुळे मी थोडा व्हिडिओ पुढे कंटिन्यू ठेवतो आणि अगदीच काय नसेल तर मग संध्याकाळी व्हिडिओचं एंड करतो. तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो होतो की लाईफस्टाईल व्लॉगमध्ये खूप कठीण असतो की प्रत्येक वेळेला वेगवेगळं टॉपिक काय काढायचा. सो पालशेजवरून आता आलो आम्ही संध्याकाळी घरी. तर आता काय माझे टॉपिक नाही, त्यामुळे मग मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्हाला आपले डेली 10 डेज लाईफस्टाईल व्लॉग जर तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला याच्या पुढे देखील बघायचे असतील तर नक्कीच आपण पुढे अजून एक 10 डेज लाईफस्टाईल ब्लॉगची सेकंड सिरीज काढून घेऊन येऊ तुमच्यासाठी. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.